ए चंपे, काय मी काय आणतो आता तुम्ही निघाला कुठे लगेच आता? आता? म्हणजे अहो दुपारची वेळ झालीये. अगं, मी आता श्वास आहे. जेवणात जरा आराम करा ना आतमध्ये. नाही नाही, तू आरामात नको. मला आहे ना सोसायटीत जायचंय. ते थोडं चेक वाटून आणतो ना. सोशल मीडिया नंतर जा. अरे आज तो सेक्रेटरी येत नाही लवकर. जास्त ना खोटं बोलायची गरज नाही, समजलं ना? म्हणजे? तुम्ही घरामध्ये व्हा अगोदर. तू एक कर, तो लावरायचं तू राहणार आहे. तुम्ही पहिले घरामध्ये व्हा अगोदर. आणि मोटर चालू करत तिला कांद्याला पाणी लाव. होय मी ते सगळं करते, पण तुम्ही घरामध्ये व्हा. म्हणजे घरात काय काय घरात घालू घालू काय? तुम्ही काय वेडी आहे का? मला काय कळत नाही का? अगं प्रत्येक आल तू घरात घालू घालू मला काय अंडे घालायला लावायचे का काय? अंडी घाला चला. हा. मी तुम्हाला मला तेवढंच काम नाही जरा, मला बाहेरच काम पावते. हा काय करायचं ह्या माणसाला? जाय तू मळ्यात जाय, तवा लावरच जाय, मोटर चालू कर. मी जाणार आहे मळ्यामध्ये. हा काय पैसे बिशे असतील तर ते काढून ठेवा तिथे. काय आला? नाही ठेवा, काढून ठेवा. मला राशन आणायचंय बिलकुल पण हा मग 5 वाजता आपण दोघं जाऊ राशन आणायला. 5 वाजता नाही जायचं मला. जा पाय. मला पैसे आताच काय काढून. बावळा टेका काय मला पैसे काढून घ्या काही? आता किती पैसे? मी काय कोणाला वाटीचं का पैसे? हाय 2-3 हजार आहे का बरं? हा द्या. काय आला? 3000 रुपये द्या मला. राशन वगैरे नाही रे भरायचं बाय. आणि पैसे नाही. गॅस पण संपलेला नाही रे आहे. बाय. बघा, तुम्ही ए. ऐका ना माझ्या अगोदर. काय मार का? हा जाय पटकन आवरून मळ्यात जाय. मला माहिती तुम्ही कुठे चालला, समजलं ना? काय माणूस आहे हा, इतक्या वेळा सांगून पण ऐकत नाही. मला माहिती ना काय चाललंय ते. गावामध्ये चाललंय बोलतायत ना? ठीक आहे, मी बघतेच येऊन तिथे. थांब. काय काल लय बाबूराव पैसे जिंकून गेला, सगळ्याला खोराट केलं. 10,000-1,000 रुपये नेले त्यांना. हा गंगाराम सुद्धा येईना अजून. आता त्याला का परत फोन करायची पाळी येते. नाही, फोन करायची काही गरज नाही. मी हजर आहे बाबा. यायला बाबूराव काय अजून येईना ना. मला तर म्हणला त्यो वाट बघत बसलोय म्हणला. माझा तर फोनच उचली ना तो. हा का? हा काय बाबा, काय फोन लाव का त्याला? मी लावतो. हा माझा उचली ना तो. हॅलो. काय आलो बोल ना. कुठे आहे? तुम्ही कुठे आहे? अरे आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर येऊन बसलोय बाबा. आड्या बाहेर बसले का मध्ये तुम्ही? नाही बा, मी बाहेर बसलोय आता. अरे मी मध्ये आहे. मध्ये आहे होय? आणि बघ काय राव सांग. बरं बरं आलोच. तुमचीच वाट पाहतोय मी. आलो. हा या लवकर या. मी काय म्हणतोय, हॅलो. हा ते विशाल आला का पत्ते घेऊन? नाही तो नाही येईल अजून. हो, त्याला म्हणजे पत्ते आणायला कोण गेलाय? विशालला सांगितलं मी पत्ते आणायला. यायला ते पोरे असं आहे ना, ते काय लवकर येत बरं ते थांबा. बसल तिकडे पुरीच्या मागं लागत माहिती का? बरं थांबा 2 मिनिटं. त्याला मी परत फोन करतो. काय बाबा, एक तर दिवस घरात काय कारण सांगून येतं आमचं आम्हाला माहिती. काय हे अवघड आहे. आम्हालाच घरून पोरण बायका निघून नाही गेली. आता हे विशालला फोन लावतो. हा रिंग तर वाजले. वाजली ना. शिव एक आहे ना, लवकर कधी फोन उचलला नाही बरं का? नाही, अजिबात. हॅलो. हा बोला ना. अरे कुठे आहे बाबा विशाल? एवढा ते मम्मी नाही एवढं देत नव्हते मला. तिला कोणतरी सांगितलं, कागण्याने सांगितलं, चादड्याने ना. त्याच्या दातच उपशितो मी मध्ये असतील एखादी राहील. जाऊ दे रे, कसं आहे बघा आपलं किती. त्यांनी गरज नाही ना, म्हणजे संघ खेळायचं, पत्ते खेळायला माझ्या बरोबर. हा आणि माझ्या घरी नाव सांगायचं, काय करणार त्याला? बरं मी सांगतो त्याला, बोलतो. तू कॅट घेतलायस का? हा कॅट घेऊन येतो मी. हा. पाणी बिणी घेऊन येतो आपल्याला. बरं चालतंय. पण आहे ना, या असं नाही बरं काय, त्याचं वागणं चुकीचं आहे. त्याला समजून सांगा तुमच्या भाषेमध्ये. नाही, मी सांगतो लवकर ये. पत्ते हारलं म्हणून. तुला काही काम आहे का नाही? काय ते त्याची म्हातारी चरित्र राहते. मला रस्त्यानं चाललो का हा आमचा इशाल दिसला का म्हणलं का नाही. ते बाबूराव बरोबर ते गेला होता भाऊ, तो कुठे बसले होते काय नव्हते जाऊन. म्हणजे आता पत्त्याचं नाही सांगितलं मी. मग तो बाबूराव आहे अट्टल दुगाऱ्या. हा तो अट्टल दुगाऱ्या असल्यामुळे आहे ना, ते मग त्याच्या म्हातारीला संशय आला. त्याच्याहून म्हणली ती. पण चुकीचं आहे सांगणे, बोलायचं नव्हतं. नाही मी म्हणलं आपल्या बरोबर राहतच नाही तो इशाल. तो आहे ना काय करतो, बाब्याच्या बरोबर हिंडतो गावात. बरं आता इथनं पुढे आहे ना, ते जाऊ दे सगळं. पण असं काही बोलू नको. नाही. काय माहित नाही म्हणायचं. अहो त्या बाब्याचं नाव जुगारी आहे ना. ते मरते. हा. बाबा आपल्या पण संघ असला तरी आपल्याला दोघांनी हा आपल्याला जुगाऱ्यात म्हणतात लोक. त्याच्यामुळे काही विचार नाही करायचा. आला भाऊ. का बाबा हं. एक बोलले लय राग येईन तुम्हाला. काय तुम्हाला असं एवढा ओळवा का बरं हो? काय वळवा? माझ्या घरी नाव सांगायची काय गरज होती? सांगितलं नाही मग तरी ती चिडत होती मला. मग म्हणलं आहे बा तो बाबूराव बरोबर हिंडत होता. मग तिला संशय आला 100% पत्ते खेळायला जातो बाबूराव.
बाबूरावला सगळं गाव जुगाऱ्या म्हणतं. बाबूरावचा काही संबंध आहे, तुम्ही उगाच नाव घेऊ नका. नाही बाबूराव बरोबर आहे. मी आज एवढंच सांगितलं. तुम्हाला काल हरवलं ना, त्याच्यामुळे तुम्ही एक कट रचला मावर, बाकीचं काहीच नाही. नाही हे बघा जुगारात खेळायचं झालं ना, आपण आज हरतोय उद्या जिंकतोय, ते चालूच राहते. त्याच्यामुळे असं नाही कधी वागायचं बरं का. नाही गंगाराम, माझं काय म्हणणं आहे माहिती का, इथं आपण खेळतो ना, हो. बरोबर आहे की नाही? इथं खेळतो आपण, इथला विषय इथंच विसरून इथंच जायचं, विसरून जायचं. परत इकडे नाव नाही घ्यायचं. मी आम्ही विचारच तर बघ- घेत नाही. इथनं बाहेर गेलं विषय संपला. आणि हे बा, तुम्हाला एक सांगतो मी, काका बा, तुम्हाला जर हे करायचं, जर माझ्या घरी जर तुम्हाला सांगायचं असलं ना, मी हरव नाही तर नाही हरव, तुम्ही पाय पण धरायला तयार आहे. पाय नको धरू बाबा. नंतर हे बा, मी ना तुमचे सगळ्या अख्ख्या खानदानात जाऊन सांगल, प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगल. तुझी म्हातारी घरी आली होती विचारायला मला. तू तू आता सकाळी जेवण करून येतो का तरी? अहो इकडे दाटील खातून येतो. अजून एक गोष्ट सांगू का, हं. अजून एक गोष्ट सांगू का, ती एक आपली ही पा सकाळची पोरगी पा, हं. ते स्थळ मला चालून होऊन आलं होतं. त्याला कोणी सांगितलं म्हणे याला दारू बिरू कशाचाच नाद नाही म्हणे, फक्त पत्त्याचा नाद आहे. हायला, म्हणजे इथपर्यंत पोहोचलं का तुझ्या घरात स्टोरी? आणि ते सांगणारा कोण प्राणी आहे? कोण? नाही मी नाही सांगेल. सांग नाही, या नाही, नाही, वयात नाही. तुम्हाला शोभत नाही बरं का असलं. मी नाही सांगेल. फक्त त्याची म्हातारी घरी आली, ती चल जेवायलाच आला नाही म्हणे सकाळपासून. हं. म्हणून मी म्हणलं बाबूराव बरोबर मोकार हिंडतो. बरं मी काय म्हणतो, ए बा, जे झालं ते झालं बरं का, बाबूरावचं नावच घेऊ नका. बाबूरावने काय काय म्हणजे बाबूराव गावात पैसे आहे ना, जिंकून बनवू तू का? त्याच्या बरोबर हिंडू नको. कोणाबरोबर? भाभ्याबरोबर? हे बघा, तुमचं पण म्हणणं तुम्हाला मी सरळ सांगतो आता. तो त्या बाब्यावर हिंडू नाही तर त्या गोम्यावर हिंडू, आपल्याला काही घेणं देणं आहे का? गंगाराम ऐक ना, हे बघ, तुम्हाला सांग, समजा हे म्हणते याच्याबरोबर हिंडू नको, त्याच्याबरोबर हिंडू नको. हा. आपल्या सगळ्यात जास्त पत्ते खेळायला कोणी इथं राहतं? तेच राहतो ना मग आणि तो आल्याशिवाय सगळं- जाऊ खेळायला मोडी येत नाही. जास्त पैसा कोण लावतो? तेच लावतो. तोच लावितो. पण भानगड कशी आहे, गावात फिरलं का लोक आपल्याला जुगाऱ्या मानत्या. आता त्याच्यापेक्षा इथनं बाहेर गेला ना विषय सोड, आम्हाला माहित नाही कोण हा. बाबूराव. काय नाही बा, तुम्हाला सांगतो, तुमची वय गेला पण सोय नाही आली, तुमची बायको गेली या पत्त्यापायी, सगळ्या गावात बॉम्ब होईल ए, कांगण्याने बायको ऐकली कोणाला ऐकली? ती गेली वारली आणि काय जिंकली काय काय पण बोलू. बोंब काय झाली? बॉम्ब काय? खांगण्याने बरं चला आता मी काय म्हणतो, डाव चालू करू. बाय, नवीन कॅट आणले भाऊ, या कॅटचे पैसे सगळ्यांना द्यावं लागेल, सगळे मिळून. नाही द्यायचे की ठरलंय ना ते व्यवहार काढून घेऊ आपण. आहे ना डिपॉझिट काढलं का त्याच्यातच कापून लगेच घेऊ. पैसे काढून हा. घ्यायचे. चला मग. चला. ते बाबूराव खावाची वाट बघत बसलाय मध्ये. हा का? हा हम्म. चला मग. बाबरावने ठीक आहे बंगारची गाडी आणि या बा बाबूराव आयला काय रे हा? ते म्हणजे तुम्ही लपून ऐकत होते का अरे बघ आम्ही काय बोलतो ते? हा? अरे बघ लय खोडीचे बाबा तुम्ही. आयला करत वाजता येणार तुम्ही. या बा आज काय गडबड केलं नाही का? हे बघ भाऊ, मी ना आज आहे ना, मी फक्त मी थोडा वेळ बरं का आज, का बरं? मला थोडाच वेळ आहे आज, अरे बाबा म्हणजे तास 2 तास आम्ही फक्त. दिवसाच्या तयारीने कारण तुम्हाला सांगू का, माझी बायको इतकी आज मला येऊनच येत होती, पण काय तिला बायको? सांगितलं म्हणलं सोसायटी चाललोय. हा म्हणून काय करायचं, 2-1 तास खेळू. त्याच्यामुळे ना हा. मी आहे ना भाऊ, मी ए. लग्नच करणार नाही आता. मग या इच्छित काय होतं. ती खरंय बाबा. कसं आहे तुला एक सांगा मी, लग्न केलं ना ह्या बायकांचा आपण गुलाम झालोच. हा हा ते बस म्हणलं की बसलं पाहिजे, उठ म्हणलं की उठलं वाघ्या तू बस. आम्ही अरे ते पत्त्याला तो बाबा. आले पत्त्याला काढ. ए, बरं का वाघ्या. आयला याला समजत नाही नाही. रे नाही तो येणं झालं नाही ना गाग्या, तेच बरं येणे. ए, कोण झालं होतं लग्न हा? बायको पळून. ए यार तिकडे सर का घ्या, हा, एवढे जवळ बसले एकोणाची पानं पाच चालला. हा. नाही नाही बघत बाबा बस. मग हे बघा, खडा केक खडा पाहिजे. खेळ तर तुम्हाला सांगतो, 500 रुपये डबा आहे, हा मग बरं डिपॉझिट जमा करायचं. ज्याचं- पहिले डिपॉझिट हा. ज्याचं मोठं पान असेल ना हो. त्याच्या पैसे डिपॉझिट. उधारीत काम अजिबात जमणार नाही नाही, बाई, नाही, नाही, नाही. रोकडा चोकडा जुगार मध्ये काय काय किराणा दुकान आहे का? हा. ए पिसरे पटकनावर कैची मार, नाही थांब. कैची मार मस्त. ए, पत्ते काढा पत्ते ए, काढा. गगनराव, हा. तुला नाकाने कांदे सोडतो, पहिले पैसे जमा नाही कर. पहिले थांब, पत्ते काढा. पत्ते काढा. हा पत्ते काढा. या बाई, राधा आहे पाय. काढ बाबा तू काय काढ. राणी ये बाईची हा, जेव्हा नव आहे. मी बसलो इकडे. हे माझे पैसे कांगणे. बरोबर हा, चला. जाणार चला. पाहिजे. दे रे 5 चला. बाबूराव नाही, नाही, काका थांब, मध्ये- माग माग ए. ज्याचं पत्ता भारी त्याच्या नाही, काय? काय? ए, थांबा नाही, बाबा. नाही. बाबूराव हा. पहिले पैसे त्याच्या हा. हातात दे. नाही रे पैसे माग नाही, जमा करा. तुमचे नाही, द्या नाही. तरी पैसे. पण मला अरे. दाखवा. तुम्ही वाद करू नका. दाखवून देतो. हो, इकडे दे. दे गंगाराम हा, गंगाराम दे रे. गंगाराम. कोणाला पाहिजे काय दे ज्याचं पत्ता भारी नाही, त्याचे नाही, काय द्यावं तुम्ही लागतं. पण द्या, तुम्ही पण द्या. आईला- ए,
नाही वाद नको वाद नको. TV आहे ना? मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे, पण तुम्ही मला पैसे हा, द्या तुमचे पैसे. हा, रे बाई इधर भाऊ यायला कान. आले हा, हे 2000 ठेवायचे ते पैसे. नाही अय, नको बाबा. असं वर नको इधर हे आता तुझ्या खिशात ठेवी. हा हे दोन बाय आता पिसायला मी आहे. जमा झाले. उघड्याव कधी पैसे ठेवायचे नाही बाबा पिसायला मीच आहे. हा, मस्त. बरं टिपायला आणलं पेन बिन हा, तिथं वही पेन सगळं घेऊन आलाय. टेन्शन नाही. काव्या नाही आला. ए ते पेव पडले काय काय बी. भारी जाऊ दे, जाऊ दे. हा. आपला अड्डा एकच नंबर आहे. हम्म. काटा नाही ते विशाल राणीच काढले बाबा जाफर, काय खरं नाही. सहा पाणी बरं का हा कारण पत्ते कमी आहे ना साफ आणि करू. बस. 5 झाले, थांबा ना, बस कसं लगेच होतील. हो आईले चक्र उलटा पडला बाबा. जंगूड आलंय. जे करायला ना मला आपल्याला आहे का नाही जॉकर काय माहिती आता. असं खेळायचं पहिलं बाबा. एक पण जॉकर नाही. ओढ रे विशाल घे बाबा. राजा घे तुला घ्यायचं. लागत असतं तर घे. पान खाल्लं पाहायचं नाही अजिबात हा चिटिंग करून खेळायचं नाही बरं का. यायला आता हे घे दुरीला दुरीत. अरे नको बाबा हत्तीच्या हे हे चौका आपल्याला नाही लागत बाबा. यायला काय एक पत्ता बसणं झाला. हे तिरी घे बाबा. मग डाव तर आपला गेला तिरी. तिरी. अय यार पत्ता नीट दे ना त्याला. पत्त्यावर पत्ता देतो म्हणलं कसं व्हायचं. हिने काही पत्ता पाहिलं होतं काही नाही माझं. त्याला जॉकर नाही राव. चिटिंग Cheating नाही करायची. अरे, झाली का काय. नाही झाली नाही झाली रॉंग झाली. पत्ता टाक बाबा. काय पत्ता गावावर पत्ता पाहून घे कच काय 2 जोक 3 जोक रे पाहून घे हा. अरे बापरे. 3 जॉकर. यायची. चला पॉईंट द्या ए पॉईंट तोल पॉईंट किती सॉरी सॉरी. असं ना पत्ते पत्ते टाकायचे नाही माझे 15 पॉईंट आहे का? हा 9 6 15 हा, ठीक आहे. यायला ये लवकर द्यायचं ते 8 द्यायचे ते दिलं दुसरं हे किती आहे? 19 ठेवा. 17 13. 23 पॉईंट आहे. हा 23 हा, ठेवा. 23 लिहि तुझे. तोल किती रे तेव्हा विशाल थांबा, वाचलाच नाही. विशाल पाच 23. हा. 10 माझे 15. तुमचे 15. 10 गेम झाली माझी 9 19 हा. बाबूराव विन. आणि 8 27 27 पॉईंट. 1927 घे कांगण्याची हा पिसरे विशाल पहिला झाली बोनी माल काय कोण ना 5 पॉईंट तरी 3 जोक राहते मला हा ना राव. डायरेक्ट तीन जोकर. एक नाही इथं मला तर. नाही. मला एक पण नाही. हा ना. तुला ते जांगूड आले रे जागड जोर होती हा, जागड. रडली होती परत जांगूड मुळे त्याच्यामुळे झालं. तू नुसतं एक पत्त्याची वाट पाहत बस, होता. बस. आधी टवकारच होता त्या सत्यावर जॉकर काढतो. काय पडला ए पडकी बादशाह. राजा. अच्छा अच्छा. आईला मला होतं बरं का. 1 2 3 4 इकडे कुणीच येत नाही पण आहे ना हा. आपला आटा वारी नाही नाही लाईन वरती 6 कुत्र्याला माहिती नाही झाली घ्या पाणी. ओपन दे बाबा त्याला. देऊ का ओपन. हा द्या ना. हा. अय. 4. काय भानगड आहे राव. आता गेम आहे बरं त्याची आता गेम मग आहे झालं. झाली थांब की राऊंड येऊ दे की लगेच कशी होईल तुझी. राऊंड नाही ना शक्क नाही बा. राऊंड नाही ना आला अजून नाही बा. काय पण घे टाक सप्ता घे बाबा. नाही ह्याला घेतो मी. जाऊ दे पॉईंट कमी होते माझं. मी दाखवले तरी मला काय फरक नाही पडत. दाखव की राणी घे दाखव. काय मला नाही फरक पडत. मला घे. मला झालंय. राऊंड नाही ना झाला झाली अरे की त्याच्या बापरे, हातातच झाली. झाली ना हा, हे बघ आपले 6 पॉईंट आहेत बघून घे. माझे 0 आहे हे 0. सुटेले मी तू वाचला कुठं. 20 30 अरे ते 37 घे रे मावले वा 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 वा. काय चाललंय काय हे सगळं. एक मिनिट थांबा. थांबा एक मिनिट हे बघ. मावले इकडे 37 घे हा. ते बाय किती 10 10 7 नाही तुझी झाली. माझे 6 पॉईंट घे. ते बाय विन मी हा. हा तुझी विन आहे. मावले 37 बाय हा बाबू 10 20 30 37 तुमचं दाखवायचं. काय चाललंय हे सगळं. ए गप्पा आहे. थांबा 2 मिनिटं. थांबा. आमचं काय महत्वाचं चाललंय. गोंधळ व्हायलो आमचा इथं. इकडे मार्केट पुरायले या असं नालायक मित्रासोबत राहता ना तुम्ही. हा 30 पॉईंटचे. हा. हा, तुमचे गंगाराम. माझे 6 पॉईंट ठीक आहे तुमचे दाखवली 6. ही तुम्ही इथं. हरले आहेत. हा काय माहिती बोल काय काय आता बोला आता बोला. हा काय चाललंय काय हे. काय ते बसले कडे मी बरं तुम्हाला सांगितलं होतं ना की 3000 रुपये द्या मला राशन भरायचंय म्हणून. हा, हा बरं. पत्ते खेळत बसत काय
पिसायला दे इकडे 5 वाजता बरोबर. हा काय हो? हा तुम्हीच माझ्या नवऱ्याला असं हे खेळायचं सगळं बाबूराव. शिकवलत ना? हा अय बाबरा हे लपडे ना हे घरी मिटून यायचे. बाबरा ए, तू तर इथपर्यंत पहिला आले. त्याच्यामध्ये आहे समजलं ना? विशाल तू माझ्या अरे, नवऱ्याला इथपर्यंत आणलं ते. अय कांगणे थांबे हे काय माझ्यावर आरोप केला बाबरा मला खरं सांग मी तुला शिकवलं का पत्ते खेळायला अहो तुमचा तर पहिला नंबर आहे, 2 नंबर या माणसाचा आणि तिसरा तर या मुलांनी लावला. बाबूरावनं आम्हाला शिकवलं. पत्ते खेळायला गावामध्ये कोण मशहूर आहे माहितीये का माझं नवरा ना- बाबूराव नाही माझं बिलकुल पत्ते खेळत होता समजलं बरं ना? वय जाय वय. त्यांनी तू घाईत काल आली लावले. इकडे काल आली तू? मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मला पैसे द्या, मला राशन भरायचं हा म्हणून. 5 वाजता बरोबर. तुम्ही तर म्हणले की मी गावात चाललो मला- म्हणून. बाबूराव हा? मी आलो लगेच. हा. तुमचं मिटवा. हा. का सवय लावून काय अजून काय? ए, त्यावर वाट ना तुमचं पाणी. सवय लावणार आहेत काय? हो बाई का बाई, तुमचं नाव काय कोण संबंध आहे बरं का? तुमचा नवरा आणि तुम्ही इथं आम्हाला डिस्टर्ब नका करू. हा नाही सवय लावताना काही वाटलं ना तुम्हाला? आम्हाला ए काला का काला त्या लोकायला बोलते काय? त्याला रात्री हा, वय आलं वय. तुम्ही चला घरी चला. ए, आलं म्हटलं तुला. संध्याकाळी कोळदांडा घालून लहान लागलं तर म्हणजे आम्हाला काय तुम्हाला केलं नाही ऐकायचंय का? हा येतो वय. ते सोसायटीत गेलतो घरी चला. ते साहेब हो, नाही तुम्ही पण तुमच्या घरी जा. हो. काय, ए, हो, तुम्ही जा नाही, तुमच्या तू काय घरी. हो आम्हाला ते काय तो नवरे का त्याला सांगत जा. तुम्ही कांगणे हा. हा? तुम्ही पत्ते वाटा हा मला यायचं वय. पत्ते वाटा तुम्ही एक संध्याकाळी घरी वय. नाही यायचं टाका तुम्हाला? 3 डाव संध्याकाळी येतो म्हणे. नाही यायचं का होय, तुम्हाला? नाही, आऊट झालं हा. मला सोसायटीत जायचंय. ए आऊ तसे मारल्या पिसावा परत. हे बघ, या हे माणसाचं काय काय? आहे तुमची नाटक बाबराव ए. हे तुला सांगतो बरं का थांब, मला थांब. हे करत असलं नाही आवडत ए, तुला सांगितलं 4 मागचं मध्ये डोकं लावते. चल निघ. निघ. तुम्हाला नाही ऐकायचंय ना? नाही. तुम्ही हा खेळ बंद नाही करणार ना कोणीच? नाही कोण नाही नाही बंद करत आणि तुमचं काय बाय माणसाचं आहे इथं आमच्यामध्ये एक. काम आहे. वय. तुमच्या लोकांचं ना खूप वाढले. निघ. जाते मी ये- आता. येतो वय ना. मी जाते रात्री 10,000 आणले माहिती ना. आणि बघते मी थांब काय. तेव्हा कसे जिंकून आले कसे पैसे घेतले तुम्ही चला घरी. नाही निघ. हे? अरे, कांगणे पिस ए वाट रे वाट. वाट पत्ते यायला. ठेव, मी लिहितो इथे वाट. आता काय इथे विचार करतो हा असू दे काय वाट रे तुम्ही? मी आहे ना. नाही, पण बाबूराव हे बरोबर नाही बरं का आणली असते आता काय यायला पण तुझी बायको आम्हाला बोलली काय आम्ही काय एवढे हलकटे काय रे बोलणे कायला अरे मग खुशाल हा. मग बोलणं ऐकायचं काय बोलत हो तू हे नशीब तिला चांगले जाऊ दे तिला बाबूराव, दापून तू द्यायचं बायको. आम्हाला काय बोलायला लावायचं? राव तुम्ही ना काय काय? पोटावर शाळेवर काय? तुम्हाला बोका पडलेलं काय बोलल्या ना. काय बोलल्या बोका ना पाडायचं म्हणा, आम्हाला काय बोलाय संबंध आहे हाय का काय संबंध नाही रे, ते बरोबर तुमचं बरं. हा मग हाय रे, जाऊ द्या. मला जाकर नाही राहत तुमची भाऊजाई म्हणून बोलली. म्हणजे ते आहे, त्याला वाटतं पाहा आधी कसं काय. म्हणजे मी लग्वीला काय डबरे काय लय करा. मग आता मला वाटतं गेला काय नाही, घे परत, घे, पटकन घे. भांडणामुळं. मी काय म्हणतो भांडण. नेमकं तुझा प्रॉब्लेम काय हा याला उडवायचं काय तुला. त्यांनी आता गेला म्हणला हे गेला बघ, पांगणे, तुम्हाला आपलं बाबूराव काकांच्या पुरीचा फोन आला चल म्हणलं गेला 2-3 वेळा झालं. नाही नाही पिस माझ्या घरी बी नाव सांगितलं. नाही, बाबराव, बरं का? चिडू नका, हे. माझ्या घरी बी नाव सांगितलं. पिसरे ए, बाबा नाही, मला नाही तू खायचं. कधी नाही, नाही, बाबा, नाही लाज. नाही, मला नाही खायचं. अरे, नाही खेळायचं नाही खेळू दे रे टाक ती 3 डाव टाक हा. काय तो एवढा नाही विचार या करायचा. जरा टाक, 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 टाक. याला आहे ना पत्त्याचा पैसे ए. ते 2,000चा डाव आहे गंगाराम हा. याला पुरी आल्या का बाहेर नाही पैसे नाही भेटले नाही, कसे भेटतील तुला? डिपॉझिट जप्त डिपॉझिट जमा राहतं ते नाही परत. डिपॉझिट जमा. ते खेळू 2,000चा डाव खेळून देतो. घे खेळून घे. आता याच्याबरोबर खेळू शकत नाही. बरं जा हा, बाबा जा. मला बोलवायचं तुम्ही. जा, 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 हा, जा. असलं तर मला बोलवायचं. हा, बरं, जा, चालेल, जा. सर. जाय तू जा. चाललं मोरू दे. ते पुरी आल्या का नाटक करतो याला निमत राहत जायचं जा जा मरू दे. जाऊ दे तू वाट हे खेळ आपल्या तिघांचं, चला. ठीक हा. आहे. तू नो पॅक झाला बरं का पहिले 37 दिलं आताचे 33 तू नो पॅक झाला 100चा डाव आहे हं? हा नो पॅक झालाय 10 पॉईंट ठेवायचे तुला हा किती झाले 10 पॉईंट ठेव फक्त आता 90 झाला तू. याला जो खरं नाही रे. मला तर आला पण तिच्या आले एक पण काय नाही आलं नुसतं जेव्हा खरंच आहे हा थांब ना. असं राग येतो ना मला या माणसाचा. काय करू ना काय नको असं होतंय मला. बोलवायला गेली तर आला नाही म्हणे मी येतो ना. मला राशनला पैसे दिले नाही काय. घरामध्ये आज तांदूळ नाही मीठ नाही मसाला नाही काहीच नाही आणि पत्ते खेळायला बसलाय. रोज सांगून सांगून मला कंटाळा आलाय. काय करू मला समजत नाही. आजकाल ना हे पत्त्याचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. ह्याला कुठंतरी थांबवणं खूप गरजेचं आहे. नाही मला काहीतरी करावंच लागेल नाही तर अशाने मी रोडवरती यायची माझा संसार उद्ध्वस्त होईल. काय करू काय करू. साहेब 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 नमस्कार 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 का मी तुमच्याकडेच आता येणार होती. एवढं घाबरला का बरं तुम्ही? अहो मी घाबरले नाही आहे. तुम्हाला काय नाही नाही, सांगू? एका साईडला तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं ना घाबरलेला सारखं वाटतं आणि आनंद झाल्यासारखं पण वाटतं.
त्याच्यामुळे मी हो. कन्फ्यूज झालो, नेमकं झालं काय. तुम्ही माझी मनस्थिती नाही समजू शकणार. बरं ऐका, मला तुमच्याकडेच यायचं होतं. माझी एक मदत आहे, तुम्ही कराल का? सांगितलं तर ना. हे बघा, तुम्ही या इथे वरती या. अहो मॅडम, मला दुसरं काम होतं. साहेब ऐका ना, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज मला मदत करा ठीक आहे, प्लीज. ठीक आहे, ठीक आहे. एवढं म्हणायचं काय, आमचं ते कर्तव्य आहे पोलिसांचं. बघा बसा जरा शांत बसा बरं, आणि व्यवस्थित सांगा काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. पाणी वगैरे देऊ का? नाही 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 बसा. पाण्याची आवश्यकता तुम्हाला आहे, तुम्ही फार घाबरलेल्या दिसतात. नाही, बसा ना, मी खाली बसा ना. घाबरलेली नाहीये. बसा बसा. मी मी पण बसतो, बसा. मी आहे ना, मी माझ्या आयुष्यालाच खूप त्रासली आहे. आयुष्याला हे बघा, मला हे बोलायचं आहे की माझा नवरा आहे, आज गेले तो 1.5-2 वर्षाला कंटिन्यू पत्ते खेळत असतो. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे तो घरामध्ये चटणी मीठ भाकरी काही रोजगार नाही, काय नाही. जे पण काही रोजगार असतात ते असे पूर्ण प्रत्येक वेळेला पत्त्यामध्ये उडवतो. अहो मॅडम, बरेचसे लोक पत्ते खेळतात, खेळू द्या ना, मग काय मला बिघडलं. बऱ्याचशा लोकांशी काही घेणं देणं नाही, पण त्याचे ते 3 नालायक मित्र आहेत ना, त्यांनी त्यांना सवय लावली. त्यांना अगोदर कशाचं पत्त्याचं का, त्यांना सुपारीचं पण वेट नव्हतं बिलकुल पण. हा का? आता नालायक 3 मित्रांनी त्यांना आता एवढी सवय लावली ना की एकदम पराकोटीला गेले ते आता. आणि काय सांगू, मला माझ्या सांगा घरात मॅडम, तुम्हाला अहो- चहा करून द्यायला पण माझ्या घरामध्ये साखर नाही, चाय पावडर नाही, काहीच नाहीये. चहा मी तुम्हाला पाचतो वाटल्यास, पण मला एक म्हणायचंय तुम्हाला. एक म्हण माहिती आहे का, ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा बाया आहे ना, नवरा असा मुठीत ठेवतात, आणि तुम्ही त्या दोस्त लोकांवर तुम्ही हे करतात. त्यांनी नालायकांनी सवय लावली, आणि तुम्ही बायको या नातीने काय केलं मग? अहो मी सगळं करते, मला मारायला उठतात. मग ते 4 माणसामध्ये माझा अपमान करतात, मला शिवी देतात. ठीक आहे ठीक आहे, रडू नका रडू नका. ठीक आहे, करू काहीतरी आपण. आणि सगळ्या तऱ्हेने मी समजवलं ना, असं पण नाही की मी समजवलं नाही, पण त्याला माझी किंमतच नाहीये साहेब. अच्छा अच्छा अच्छा. हे बघा, तुमचा जर सपोर्ट असेल ना, सपोर्ट म्हणजे कधी कधी काय होतं मॅडम, आम्ही आहे ना बऱ्याचशा वेळेस आहे ना त्या नवऱ्याला अद्दल घडवायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याला झोडपितो, मारितो, आणि नंतर मग त्या बायकोलाच किव येते. असं नको व्हायला. तुम्ही ना फक्त त्यांनाच नका मारू, तुम्ही त्याचे ते 3 मित्र तुम्ही त्यांना पण मारा. त्यांनीच त्यांना एवढी घाणेरडी सवय लावलेली आहे. आता मला सांगा, त्या 3 माणसांच्या बायकांची कंप्लेंट जर आमच्याकडे आली ना, तर मी करू ना. मला सांगा मॅडम, तुमचा नवरा आहे ना, फक्त तुमच्या नवऱ्यापुरतं बोला ना, मी त्याला नीट करतो ना. फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे. आम्ही त्याला टायरमध्ये घालून त्याच्याकडून शपथ घेऊन सांगतो का मी दारू पिणार नाही, असं तुमच्या देखत कबूल करू. सगळी आयडिया आहे पोलिसांकडे. हे बघ, मी आता एक सांगते तुम्हाला, बस आता मला ना हे अजिबात सहन होत नाहीये. जे जे होतंय ना ते खूप वाईट आहे. उद्या बरोबर, असं जर होत राहिलं तर मी रस्त्यावर येईल. नाही 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 नाही, हे बघा, तुमच्या भावना मी समजतोय. मग आता मी दुसऱ्या कामासाठी आलो होतो इथं आहे ना, काहीतरी एक लावारिश असं प्रेत सापडलेले आम्हाला डेड बॉडीला, आणि त्या खुनाचा तपास करू राहिलो आम्ही. त्याच्यामुळे मी चाललो होतो. ऐका ना, तुम्ही तो तपास नंतर करा. माझ्यासोबत तुम्ही त्या अड्डेवरती येणार का आता जरा एक 10 मिनिटासाठी? आणि त्या तपासा कामी बी तुमचं सहकार्य आम्हाला हवंय. जसं तुम्हाला दुःख झालं ना, तसं त्या माऊलीला दुःख झालं असेल ना. म्हणजे तो जो माणूस आहे, ते डेड बॉडी सापडली, त्याचं 35-40चं वय अंदाजी, आणि त्याची सुद्धा पत्नी आहे ना, तुमच्यासारखी पत्नी पण असेल ना त्याला, तिचं बी दुःख आहे. आमचं कामच आहे पोलिसांचं दुःख दूर करायचं. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला करू. ऐका ना, आता ते लोक तिथे पत्ते खेळायला बसलेत, आणि हा चांगला टाइम आहे की आपण त्यांना ना रंगी हात पकडू शकतो. नक्की. हो. नाही तर मग आमचं चक्कर वाया नको जायला. नाही साहेब, मी आत्ताच तिथून तुम्ही विश्वास करा माझ्यावरती, मी आत्ताच तिथून जाऊन आलेली आहे. आपण त्यांना रंगी हात जर पकडलं ना, तर त्यांना धडा शिकू शकतो आपण. ठीक आहे ठीक आहे, तो धडा कसा शिकवायचा आहे ना, हे तुम्ही आम्हाला नका शिकू. बरोबर, आम्ही शिकू. चला चला, तुम्ही कृपा करून चला चला चला, चला चला, तुम्ही चला. आणि आज काय तो निकाल लावाच. चला बाबराव, पान देतो. घे ना बाबा पाठदेशील. हा या. दुरू टाकते राव. हां, आत्ताशी एक जरा बरं झालं. ठीक आहे, बरं तुम्हाला. यायचं की द्यायला. तुला पताच नाही घेणार आता मी मागं दिलं. टाक ना बाबराव, काय तरी ये, दर्शन. काय दर्शन फिसत. क्या बात आहे. सुटलं बाबा, हा सुटलं. हां, हे बघा. तेव्हा पॉईंट किती दाखवा, हे बघा ना का, काय सांगू, पॉईंट दाखवा मला. 15 घे. साई तुझे 15 आहेत. टिपरे हे साखस आहे. ए, हे चिटिंग डोळे करतात दाख्या. का? हे 6 पॉईंट आहेत का? केरट आहे ती राजाची. वाचलं तरी आहे की. हे कसं आहे, आउट झालं की? 30 उडाला आउट आहे. बाबरावचे 15 पॉईंट. हा 15 घे. कुठले पण तिसरे गांगे पीस. हा, तो पीस नाही आता त्याने पिसला होता. हा तुझ्याकडे काय नाही आज ह्यांनी कुठलं पान डावं घेत तरी ते साहेब पिस्तळ साहेब या साहेब या साहेब. ते बघा, ते बघ
ते तिकडे तिघ जण बसले. तू आउट झाला आता. तू आवड झाला. बरं तुझे किती आहे तुझ्या मार्कावर मी बसवतो. काय डबल? हा. आता जास्त आहे हा 80. 500 रोखे नाही, नाही. 500 रोखे. अजिबात नाही. बघा कशी मग्न आहेत, हा. बघा त्याचं लक्ष आहे का काय. याला पकड तू. हे हा तुझा नवरा आहे ना? हा, माझा नवरा आहे. हा हा आणि हे त्याचे 2 नालेक याला मित्र. पकड. याला पकड. स्टँड अप. उभा राहा. थांबा साहेब थांबा. थांबा. उभा राहा. राहा उभा. बघताय का माझ्याकडे? काय रे काय उठतो का? पायात बुटड पाहिलं कसं आहे? उठ. पकडा त्याला. पकडा. तुमचा नवरा आहे ना? दादा बी नाही जाणार कुठं दादा. नाही का? आम्ही नाही. दादा आम्ही पाठवलं मोकळे येतो ना. हा. आम्ही मोकळे येतो ना. नाही, त्याला नाही, पाहता येत नाही हा, हा. नाही नाही आणि मला दम लागतोय. पळता येत नाही. पत्ते खेळता येता का? ते बसून खेळायचं. बसून खेळायचं टाकू का डोक्यात काय? टाइमपासला काय हा. नव्हतं दादा. नाही साहेब, हे रोज कोण? रोज खेळतात, रोज खेळतात. हे नाही, नालेक नाही. मित्र सवय लावली आहे. काय टाइमपासला काही नव्हतं. अरे लाज वाटती का? सोन्यासारखी बायको, इतकी रूपवान बायको, हा. आणि खुशाल म्हणतो टाइमपासला काही नव्हतं. आता पुढचं बोलू का? नाही ना तिला रात्री 10,000 देऊ दे का? ना. माझ्या खोटं बहिणीसारखी बोलताय. पुढचं बोलत नाही मी. खुशाल म्हणतो टाइमपासला काही नाही. हं? अरे घरामध्ये मला सगळं काही सांगितलं. 3,000 रुपये मागितले किराणा भरायला, तर दिले नाही म्हणे. आणि इथं पत्ते कुठे तो का रे? तुला पण बायको आहे ना? अरे बाबा, मेंढी कोट खेळत होतो. मेंढी कोट. अरे तुझ्या वयाकडे पाहिलं 70-80चं वय वाटतं. नातू पण तू तुझेवाले पत्ते खेळलं तर मग साहजिकच आहे. मोरा गोमटा झाला, तोंडात दात नाही, कुशल पत्त्याच्या डावावर बसतो. हा नाही नाही दादा त्याची बायको पळून गेली बरं द्या. काय काय पत्त्या पायी गेले. पत्त्या काही लाज वाटते का सांगायला? आणि मग तुझी रे, तुझं झालं का लग्न? नाही माझं नाही. नाही. ठरलंय. ते ठरलं. ठरलं, पुढच्या महिन्यात लग्न आहे पुढच्या महिन्यात. पुढचं महिन्यात मोडायचंय का ते लग्न? नाही हो. सांग नाही कुठं जमलं आम्ही सांग. सोडून आणले. साहेब साहेब, तुम्ही पहिले ह्यांना बोला. त्या मित्र तर नालायक आहेत, त्यांना तर बोला. पहिले यांची घाण काढा अगोदर, समजलं ना? हं? हा तो काय डोळे वाचून तिच्याकडे माझ्याकडे बघणार. हा. हा जाऊ द्या साहेब. खेळशील का पत्ते आजपासून? काय जाऊ दे. आजपासून पत्ते खेळशील का एवढं सांगा. नाही नाही माणूसची नात्यानी आहे बा. आता अजून- नाही नाही आता इड नाही खेळणार आम्ही. इथं नाही खेळणार झाडाखाली म्हणजे? झाडाखाली. अरे बाबा, अरे बाय मी दोन्ही गोष्टी ना बोलणार. नाही नाही आता खेळणार नाही बुवा. ऐकलं का? तू पण इकडे- ऐक, तुझं अरे अजून लग्न व्हायचंय तुझं वालं. बायको पोरं व्हायचे. हा हे बघा, अजून गुन्हा नोंदवला नाही मी. तर पत्ते खेळायची कलम जर नोंदवली ना तर निष्कारण खडी फोडायला जाल रे. हे बघा, मानुक्षी नात्याने सांगतो तुम्हाला, पत्ते खेळू नको. आणि तुझं लग्न आहे ना, मोडून टाकील मी. हा तुम्ही आहे ना साहेब, नाही तिघांना पण नाही, तुरुंगात खेळणार टाका. नाही खेळणार ना? खेळणार नाही नक्की? हा. Very मग good. काय खेळत राहू आम्ही? तू रे नातू पण तू आहे ना तुला? नाही आता आम्ही पत्त्याचा मग काय खेळू हे बा काय खेळू? हे बा पत्त्याचा कामाला कॅटच जात जाळून कामाला जात टाकेल. नाही हा माणूस. एक दिवसाआड जातो कामाला, बरं रोज नाही, नाही, जात नाही. नाही हा बिलकुल. पत्त्याचा कॅटच जाळून टाकेल तुमच्या ठीक आहे, जगात. ठीक आहे. पाहू इकडे. जाळून हो, टाकू. राहू दे ना. हे सगळं मला जप्त करावं लागतं. अहो 70 रुपये नाही 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 अहो त्याला पंच लागायचं त्याला. चुप चुप चुप. हा? खरंच साहेब. खेळणार नाही ना? हो साहेब. नाही. नाही खरंच खेळणार खरं नाही. नाही नाही आणि राहिला याचा प्रश्न, काय खेळू? हा. तुला मागाशी काय बोललो? अरे यारदानी कशासाठी आहे? तिच्या संग खेळ ना येडपटा. तिला नाही खेळू दे. कमरात हात घालू का? घरी कॅट आणतो तरी ती अहो बिचारी. त्यांना पत्त्याने त्यांना खेळायचं. रोजगारला जायला सांगा. ते कामाला जात नाही, एक दिवस सोडून जातात ते कामाला. अरे नेहमी. प्रपंच खेळ संसार कर ना. अहो साहेब, हा, तेव्हा मी कामाला जात होतो चांगली गोष्ट. आणि कामाचे पैसे हिच्याकडे द्यायचो बरं. आणि हा. मायाला देऊ द्यायची. नाही हो, नाही नाही नाही, सांगा खोटं आता. बोलतात, खोटं बोलतात हे. नाही असे खरं किती- आहे. असे खरं आहे बरं का साहेब. हा. त्या दिवशी आम्ही इथं पत्ते खेळत होतो. हा, हा. 15,000 रुपये जिंकला. हो. ही लगेच आली जेवून आणि गेली. इथं पैसे उचलले गंगाभाऊ, लगेच गेली. गंगाभाऊ तुम्ही खोटं बोलू हा. नका, समजलं खरं ना? बोलताय खोटं बोलू तुम्ही. नका. काय मॅडम, ते खोटं बोलतात, हे खोटं बोलतात, आणि तुम्ही खरं बोलतात हे कशावर? कशावर सांगा. अहो पण मी नाही दिलं कुणालाच पैसे. मला माझ्या हा, प्रश्नाचं उत्तर हवंय. हा खोटा बोलतो, हा खोटा बोलतो तुमचा नवरा. तुम्ही खरं बोलतात अहो, कशावरून? पण साहेब, हो, हे हा खरं आहे त्याचा पण. मित्र आहे ना तो. हे बघा, हा तिसरा साक्षी हे आहे. त्यांचे सख्खे मित्र आहेत, ते हा. असे खोटेच बोलतात. त्यांची नाही, बाजू आम्हाला असं खोटं बोलून करताय. काय मिळणार मला आहे? सांगा, तुमचा एखादा सक्का जामीनदार भेटेल का? मग सक्का साक्षीदार भेटेल का तुम्हाला? साहेब तुम्ही काय बोलताय? मी अहो ही बाई डोंकर ती. चुप रे, चुप रे. हे बघा, ऐका पत्त्यामधून तुमचं- जर पैसे आले असते तर मी तुम्हाला इथपर्यंत कशाला आणलं असतं, मला सांगा बघू. हा तुम्हाला कळतं का? कायदा कळतो का? कायदा हा साक्ष पुराव्यावर चालतो. हे 2 साक्षीदार झाले. आणि साहेब तुम्हाला एक सांगा मी, हा. आता तुम्हाला आणण्याचं कारण हा हा, हे आता आली होती आणि बाबूरावला काय म्हणली माहितीये का? काय म्हणली? माझ्या भावाला 5,000 रुपये द्यायचे. नाही परदेशीला दे. नाही, 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 म्हणून साहेब, मी साहेब, आज तुम्हाला अहो, घेऊन साहेब, आली. साहेब गंगाभाऊ तुम्ही नाही, किती खरं- खोटं बोलता? खरं आहे, बघा, ऐका, बघा अहो, साहेब. साहेब, तुम्हाला एक मारा. हा. साहेब असं त्यांना का- त्यांना हात लावायचा अहो, अधिकार आहे का तुम्हाला? हे यांचे सख्खे मित्र आहेत, हे याचीच बाजू घेणार आहेत.
तुम्ही खरंच माहिती विश्वास ठेवा, हे खोटं बोलते. अहो हा माणूस घरी येत नव्हता, पत्ते खेळत होता म्हणून मी तुमच्या तिथपर्यंत आले. मी रडत होते, तुम्हाला पण माहिती आहे. मॅडम तुम्ही रडा, शक्य म्हणा, काही म्हणा, हे कायदा कचेरी कशावर चालतात? साक्षी पुराव्यावर. हा हे 3 भक्कम साक्षीदार झाले. तुम्ही यांनी पत्ते कमवून आणायचे, पैसे कमवून आणायचे आणि ते तुमच्या माहेरी पाठवायचे. मी असं काहीच केलं नाही साहेब, मग हे हे खोटं 3 बोलतायत. अरे हे 3 साक्षीदार आहे ना. मी तुम्हाला तेच सांगते, ते मित्र आहेत त्यांचे, ते खोटं बोलतात. आणि जुगार खेळणं तर पापच आहे ना, ते काही चांगलं आहे का मला सांगा? कोणी नाही, सांगितलं जुगार पाप आम्ही खेळणार नाही. कोणी सांगितलं ते पैशाने खेळतात ते जुगार. पाप कशाला म्हणतात माहितीये का? जे खोटं बोलतात ना त्यांना पाप म्हणतात. हा. अहो आता हे तिन्ही जर कोर्टात उभे केले ना तर तुमच्यावर आरोप गुन्हा दाखल होईल. कळलं का? करा करा मागच्या करा ना, करा. महिन्यात या म्हाताऱ्याचे तुम्हाला 2 असं- दात पाडले या नाही बाईने. तुम्हाला हा, असं हो. वाट- काय झालं असंच आम्ही खेळत होतो आणि आली ताना जोरात. बर अहो मला धरायचं नाही इथं. हा. अहो या म्हातारी 2 दात पाडले हो. हो बघा त्याच्या हा, तोंडात हा, बिचाऱ्याच्या हा, 2 दात होते ती पण होते गेलं. पाडले तिने. सांगा तिला- तुम्ही सांगा. दोनच होते का? हा. हा 2च शिल्लक राहिलेलं. केस मला करा सांगा, सांगा. मला सांगा हा कोणी पाडला? केस- जरा. हा हा चिरच. हा. का पाडला विचारा, का पाडला विचारा. नाही, का पाडला? नाही मी फक्त त्यांना प्रश्न तुम्ही केला. विचारा त्यांना का नाही, पाडला. नाही 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 का हो? हा कोणी पाडला? हिनं पाडलं हो. का पाडला विचारा त्यांना. बरं विचारतो. काय झालं अरे माहिती? का पाडला असा प्रश्न आहे तुझ्या बायकोचा. तिला पैसे दिले नाही तिच्या भावाला द्यायला ना, त्याच्यामुळे लगेच भाव खोदली. नाही 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 नाही. मॅडम मला आहे ना, मला वाटतंय ना आता तुमच्यावर गुन्हा दाखल केला अहो, पाहिजे. साहेब हे खोटं बोलताय. पाडायला का जायला, पण याचे काला पाडायचे? त्याचे 2 दात पाडले हा. बिचाऱ्याचे. हो त्या कोणी याच्या सांगा? बघ याच्या मित्रांनी त्यांना आका बोचरा करून ठेवला दादा, आणि या बोचऱ्यामुळे याची बायको निघून गेली. कळलं का? अहो मित्र मला पण आहे, मित्र त्यांना पण आहे. हो साहेब ते तुम्हाला गंडवतं, तुम्हाला का समजत नाही? ते साहेब, खोटं हे, बोलतात तुमच्याशी. मला समजत नाही. हो साहेब, मी जिवंत पुरावा देऊ का? आत्ताच बघितलं ना, मी तुम्हाला खरं सांगितलं हा. तर ती मला मारायला आली होती का नाही बरोबर, तुमच्या बरोबर. घरात? बरोबर. हा, मग मला हो, सांगा. साहेब. डायरेक्ट कुठं ती हो? लय तडा मारी ती. डायरेक्ट कुठं ती? तुम्हाला मी घरीच बोललो. तुम्ही जेव्हा हे ऐका बघा ऐका साहेब, ऐका हे ऐका बघ त्यांचे दात पाडले कारण ते प्रत्येक वेळेला पत्ते खेळत होते घरामध्ये पैसे न देता. हा. त्यांना सांगत होते मी खेळू नको, मला पैशाची हाव नाही, पैशाची हाव या तिघांना आहे. दात नका खाऊ. त्यांना आहे ना बसून यांना पैसे पाहिजे सवय नाही. मला मेहनतीचं सांगा काम मला नको सांगा यांना. मला सांगा असं कोणत्या कायद्यात लिहिलेले का नवरा पत्ते खेळत असताना त्याचे दात पाडणे? तुम्ही पहिले माझं ऐका. ऐका तुम्ही. हा, बरोबर साहेब बोलतोय. नवरा पत्ते खेळत असताना त्याचे दात पाडणे असा बायकांना अधिकार आहे का? का पाडले त्याचे दात? पाहू का पाडले चांगल्या जागेवर ठेवून देतो. बापरे, का गप्पा पाडले काय? विचारा ना. चांगल्या नाही, जागेवर नाही. आहे. ही चांगली जागा आहे. ते- ठेवा, ठेवा. हा तुम्ही ठेवा साहेब. तू कशाला घेतो? हा पडऱ्याचे केस तिच्यावर लावू का मी आता? नाही नाही सांग. जाऊ दे रे, नवरा बायको डोकं फिरलं की हो तुम्ही. काय या माणसाचं. अरे हाफ मर्डर हा झाला. माणूस लावित होता, त्याला म्हटलं जाऊ दे पाडलं. येडपट कोणी कडला हाफ मर्डर. तुझा दात पडला हा म्हणतो. पडर रे. त्याला हाफ मर्डर हा, म्हणतात. मग? हा का? आता काय सांगा? मॅडम काय करायचं? यांची माफी मागा तुम्ही. हा माफी माफी मागा. मागायला सोडू आम्ही. आणि जर दारू पिताना जर मला आढळला ना मला फोन करा. हो दारू तर पेतच दारू नाही नाही हो. हो, दारू दारू आमच्यात कुणी पित नाही नाही. नाही, कोण आम्ही नाही तिघं ते. पिती नाही. ठीक कसं आहे आहे ठीक तुम्हाला आहे. एक सांगा मी. अहो ये मॅडम म्हणे दारू पण पितो नाही, म्हणे. नाही, साहेब नाही, तुम्हाला नाही. एक किती आरोप आहे? दारू नाही पित ना? अजिबात तू रे दारू नाही, पिणाऱ्याच्या नाही, थेंब नाही. बिड्या पिऊ आम्ही, बिड्या. हा ती दारू नाही. दारू नाही. अरे बा. मॅडम हा. चांगली गोष्ट आहे. अहो ऐका, तुमचा नवरा दारू पित नाही, पत्ते खेळतो, तो पैसे तुम्हाला चला, आणून बिड्या देतो. लागल्या तर आहे माझ्याकडे. त्यांनी तुम्हाला पैसे दाबलेत मला असं वाटतं. मॅडम काय चालेल? हे बघा तुम्ही आहे ना माझावाला खूप वेळ घेतला तरी सुद्धा मानुषी नात्याने मी एक गोष्ट सांगतो ती ध्यानात धरा. हे बघा तुम्ही पोलिसांचं कर्तव्य असतं का कोणी बी आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आले त्याची तक्रार लिहून घेणं हो. बरोबर आहे. तशी तुमची तक्रार मी अजून लिहून घेतली नाही पण घेतो लिहून. तुम्ही ऐका रे, यांची तक्रार मी जर लिहून घेतली तर तुम्हाला ताबडतोब त्रास होईल. ते दात कोणी पाडले, का पाडले, कशामुळे पाडले हे कधी समजेल. 8-9 वर्ष लागेल निकाल व्हायला. बरोबर. तोपर्यंत तुझं जगतो का मरतो असं होईल. नाही, पण- याचं लग्न मोडून जाईल. ऐका ऐका. हा, ऐकतोय. मग आता हा समजुतीनं हा मॅटर थांबवायचा आहे का? नाही तर मी आहे ना नाही, नाही. कॉन्स्टेबल हो. तुम्हाला नाही देतो. तुम्ही बोलवाच तुम्ही आज नाही याला छडा नाही लागलाच हो, पाहिजे आम्ही समजलं ना ना. समजून साहेब, घेतली. जाऊ द्या. हा कसं आहे आजपासून आम्ही खेळत नाही काय हा. नाही पत्ते वगैरे. जाऊ द्या आम्हाला या साहेब 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 तुम्ही चुकताय. मी तुम्हाला रंगे हात पकडून दिले त्यांना पत्ते खेळताना. तुम्ही गुन्हा नाही दाखल हो, करा. नाही. मला बाकी काय- काही ऐकायचं नाही बस. किरकोळे ते मेंढी कोट वाचा मेंढी ऐका कोट. ऐका ऐका. आता ऐका ऐका आहे ना त्यांचा गुन्हा नोंदवणं माझं कर्तव्य समजतो मी. बरं. हा आणि मग काय जे होईल कायदेशीर तेच होईल. कायदेशीर काय होईल याला 8-9 वर्ष लागेल निकालाला. तोपर्यंत तुझं लग्न बी जमत का नाही या हा बी जगतो का नाही. मला होते 2 दात होते ते जरा नाही दात होते बरं का हा. पण ते पहिले हालत होते असे अच्छा अच्छा आणि त्याच्यात हे या आल्याने नाही हजाराचा हे हात निमित्त मारला. झालं बघ. साहेब साहेब झालं आता संपवा हे. तुम्ही बोलवा आणि गुन्हा दाखल करा. चला चला नाही नाही गुन्हा दाखल करायला तुम्ही पण चला माझ्या हा गाडीत चला बसा. चला 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 तिथेच काय तो निर्णय बघा होऊ दे. तुम्ही. चला ऐका. हा
काय करायचं ते कोर्टात करा तुम्ही आता. दादा, ऐका ना. काय 200 रुपये ए अरे मला मॅडल भेटलेले, मी असा लाच खाऊ पोलीस नाहीये, घुगे पोलीस म्हणतात मला, या कळलं का? दोघांना पहिले घ्या सर, या हा, दोघांना पहिले घ्या साहेब. चला चला आता आहे ना, गाडी येईल यांना घ्यायला, तुम्ही गुन्हा हा नोंदवा, चला गाडी. माझ्या बरोबर. चला. जाऊ दे. त्यांना घ्या, त्यांना बरोबर. ते जाऊ दे, ते कुठे जाणार नाही, त्यांचे नाव गाव ठीक घेतले आहे. मी. चलो चला तर बघा काय हवालदार अवघड देऊ. बाबूराव हं? तुझ्या बायकोला तू चांगलं समजून सांगायचं होतं. भूक लागली. काय आम्हाला बोलून घेतलं तुझ्या बायकोनं. आयला तुझ्या बायको नाही ना, पोलीस स्टेशन पर्यंत जायला नव्हतं पाहिजे राव. हा ना, तिने लय मोठी चूक केली हो. पण जाऊ दे, झालं ती पण चांगलं झालं. बरं काय झालं. चांगलं झालं. काय? ये ना बर का, हा नादच बेकार आहे आजू घरीचा, नकोच. कांगणे आजपासून आहे ना हम्म. पत्ते खेळायचं बंद करून टाका. अजिबात नको. मी तर येणार नाही बाबा, खरं सांगतो अरे बाबूराव, मी भूक- आजपासून येणार नाही. बर का, भूक सुद्धा लागत नाही माणसाला, पाणी नाही, भूक लागत नाही, कोणच ध्यानच येत नाही या पत्त्याच्या नादात. हायला ते पोलिसांनी खरं जर कंप्लेंट बिम्प्लेट तू किती हारला रे? हा तू किती हारला? यायला माझं 2000 गेलं. नाही तू आज 4-5 दिवसापासून 4-5 दिवस लय झाले. गेले हाणलो आमचे बाबा. दोघांचे गेले. 27,000 रुपये गेलेत माझे. अबो तवाले रे माझे 22,000. फक्त 22 मध्ये काय थोडे झाले का? ते हारायचं पण मरू दे खड्ड्यात. एक तर लग्न जमलंय कसं बस म्हणजे जिंकला कोण? तू तू जिंकला जिंकलास ना, त्या आईला लबाड्या तिकडे त्या त्या दिवशी बाय. बायकोला मस्त 10,000 रुपये दिलंस. हा रोज जण नेतोय खिशात पैसे. मग हा? ती घेते तू आंघोळीला बसला काढून. अय, कांगणे हे बघ, मी सरळ सांगतो, माझा तुम्हाला रामराम आहे. पत्त्याच्या बाबतीत मी येणार नाही, काय नाही, मला काय नाही घेणं देणं बाबा, नाही. ऐ. हा मैत्री आहे ना आपली. तो लग्न किती दिवस राहिला आता? आता काय तेव्हा मग पुढच्या महिन्यात लग्न आहे बाबा, 12 तारखेला. तवर तर खेळा ना. नको नको. बस. हा? हे ऐ. पाया पडतो तुमच्या कांगणे, मी येतो बाबा. नाही नाही, अरे मी मला येतो. येऊ दे, मला नाही. सोडायचं काय रे? त्याच्या काय नाहीत लागतो. चाल. हा बाब्या आहे ना आपल्याला लुटीतो. चाल. आईला ये वैतागून गेले निघू भाऊ. काय पोलिसाला घाबरली दोघं. माझ्या बायको आणली पोलीस तिला जाग्यावर चालू खेळामध्ये. पण आता घरी गेलो हिला दाखवतो जातो मी. नाही आता मी जातो निघून. यांचा खेळच मोडला आता सगळ्याचा. हे काय टाकून गेले इकडं आईला संगत घेऊन जायचं नाही. चला आता